In Science 2, chapter Cell Biology and Biotechnology, the commercial application of the biotechnology. In this topic, we learned in a previous video the various treatments, therapies regarding to the uses of the biotechnology. Next uses is that is cloning. Production of the replica of any cell or the organ or entire organism is called as a cloning. एखाद्या पेशीचा किंवा अवयवाचा किंवा संपूर्ण ऑर्गॅनिझमची निर्मिती हुबेहूब तशीच्या तशी तयार करता येणे याला क्लोनिंग असं म्हणता येतं सोप्या भाषेमध्ये. म्हणजे त्यासारखं ते रूप तयार करता येतं. Clone can be produced by the fusion of the nucleus of somatic cell with the enucleated ovum of anybody. एका सोमॅटिक सेल पासून याची निर्मिती करता येते. Thus, there is no need of the sperm to produce the new organism. त्याच्यामध्ये नव्या स्पर्मची आवश्यकता नसते. तो त्या एका सेल पासून तयार करता आल्यामुळे हा कोणाच्याही सारखा दिसणारा अवयव किंवा एखाद्या ज्या अवयवापासून बनवलेला असेल किंवा ज्या ऑर्गॅनिझमपासून बनवलेला असेल त्यापासून तो तयार करता येतो. तर यासाठी याचा वापर केला जातो. तुम्हा लोकांना माहिती असेल की 1996 साली क्लोनिंग करून एका मेंढीची निर्मिती केली होती. तर ती हा जो प्रकार होता हा प्रचंड गाजलेला आहे. डॉली त्या मेंढीचं नाव होतं. तर एका स्कॉटिश शीपपासून हे बनवण्यात आलं होतं. म्हणजे त्या मेंढीच्या संपूर्ण गुणधर्मांचा या नव्या मेंढीमध्ये रूपांतरित करून त्याला जसच्या तसं निर्माण करता आलं होतं. याच्यात काय वापर केलं गेलं की त्या स्कॉटिश मेंढीच्या ओहममध्ये त्याचं रोपण करण्यात आलं. एका दुसऱ्या मेंढीच्या सेल्समधले काही गुणधर्म होते जीन्सचे ते त्याच्यात रोपण करण्यात आले आणि त्याच्यापासून नवीन तयार करण्यात आलं आणि ते ओहम जे आहे ते एका टेस्ट ट्यूबमध्ये डेव्हलप करण्यात आलं. आणि ते डेव्हलप केलेलं जे आहे ते नंतर तिच्या युटेरसमध्ये म्हणजे त्या स्कॉटिश मेंढीच्या युटेरसमध्ये ते सोडण्यात आलं आणि त्यानंतर त्याची निर्मिती होऊ लागली. आता ही जी तिला डॉली असं नाव दिलं होतं पण हिचे जे कॅरेक्टर्स होते इट शोईंग द कॅरेक्टर्स ॲज पर द क्रोमोसोम्स इन द न्यूक्लियस अँड ॲनी कॅरेक्टर्स ऑफ द स्कॉटिश शिप वॉज नॉट विजिबल. त्याच्या क्रोमोसोममध्ये जे होते त्या क्रोमोसोममध्ये जे काही गुणधर्म असतील ते त्या दिसत होते. मात्र त्या स्कॉटिश मेंढीतले जे गुणधर्म आहेत ते त्याच्यात दिसू शकत नव्हते. म्हणजे सेमच्या सेम दुसऱ्या एका क्रोमोसोम्सच्या पासून ही निर्मिती करण्यात आली होती. जरी त्या ज्या मातेच्या गर्भाती वाढले तरी त्याचे गुणधर्म नाही. म्हणजे अशा पद्धतीने हे नवीन तंत्र आलेलं आहे. पण या तंत्राला तुर्तास म्हणजे आपल्या देशामध्ये तरी फक्त प्राण्यांच्याच बाबतीत त्याचा वापर करता येऊ शकतो. या तंत्रामुळे आपण जसंच्या तसं आपल्यासारखा व्यक्ती तयार करू शकतो. म्हणजे मी जर असेल तर माझ्या एखाद्या सेलच्या क्रोमोसोम्सपासून निर्मिती करून तसंच तसं ते जर बाळ डेव्हलप केलं तर मी ह्या वयामध्ये ज्या ॲक्टिव्हिटी असतील माझे जसं चालणं असेल आवाज असेल लूक असेल केसांचं ठेवण असेल जी फक्त त्याच्या ज्या फिजिकल बॉडीच्या बाबतीतले जे काही जसे आकार असतील ते सेम तयार होऊ शकतात. पण याचा धोका होऊ शकतो म्हणून याच्यावर आपल्या देशामध्ये तुर्तास तरी याला अजून परवानगी नाही आहे. त्यामुळे हा जो प्रकार आहे प्राण्यांच्या बाबतीत करू शकतो कारण याच्यातून आपल्याला अनेक जातींच्या निर्मिती करता येऊ शकतो. प्राण्यांच्या जातीच्या म्हणजे दूध देणारे जनावरे असू दे किंवा असे उलन देणाऱ्या मेंढ्या असू द्या तरी अशी निर्मिती करता येऊ शकते. पण हेच तंत्र मानवाच्या बाबतीत अजून करण्यासाठी परवानगी दिलेली नाही. आता उपचारासाठी जे थेरॉप्टिक क्लोनिंग असतं त्याचा उपयोग कसा केला जातो. थेरॉप्टिक म्हणजे काय एखाद्या गोष्टीवर थेरपी म्हणून आजारांवर असू दे तर त्याच्यावर त्याची निर्मिती किंवा त्याचं क्लोनिंगचा जो प्रकार असेल तो कसा वापरू शकतो तो याच्यात आपल्याला बघायला मिळेल. स्टेम सेल्स तयार केल्या जात असतात. स्टेम सेल्स कॅन बी डिराइव्ड फ्रॉम द सेल फॉर्म इन अ लॅबोरेटरी बाय द युनियन ऑफ द सोमॅटिक सेल न्यूक्लियस विथ द
एन्युक्लिडेट एग सेल्स. व्हेरियस डिसीजेस कॅन बी ट्रीटेड विथ द हेल्प ऑफ दी स्टेम सेल. त्या स्टेम सेल ज्या आहेत त्या लॅबोरेटरीमध्ये तयार केल्या जात असतात. एखाद्याचा अवयव डॅमेज झाला असेल, एखाद्याच्या शरीरामध्ये तशा प्रकारच्या अवयवाची चांगल्या पद्धतीने रोपण करायची असेल, तर त्याला त्या सेल्सचा जो आहे क्लोनिंगच्या माध्यमाने ते डेव्हलप केले जातात सेल, आणि नंतर त्यांना हळूहळू तिथे रोपण केलं जात असतं ज्या अवयवावर पाहिजे असेल. तर काही त्याच्या मिलियन्स कॉपीज ऑफ द सेम जीन्स कॅन बी प्रोड्यूस. तशाच प्रकारच्या जीन्सच्या अनेक हजारो कॉपी आपण तयार करू शकतो. तशा अनेक अवयवांचे भाग आपण तयार करू शकतो, जे डेव्हलप करू शकतो. ती सेल त्या ठिकाणी टाकली. आता उदाहरणार्थ एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर काही थेरपीजमध्ये एखाद्याच्या लंग्समध्ये सिगारेट पिऊन किंवा धुराचा परिणाम होऊन तो काही ॲलोव्हेलीचा भाग जो असेल तो पार्ट खराब झाला असेल, तर तो तिथे रोपण करून त्याला डेव्हलप करता येऊ शकतो. तिथला तो काढून तिथे नवीन सेलचं जर निर्मिती करून दिली तर ते हळूहळू 10 दिवस 15 दिवस महिनाभर त्यामध्ये त्याची वाढ व्हायला लागते त्या सेलची, आणि त्याची आता चांगल्या औषधांनी त्याची निर्मिती करून ती वाढवली जात असते, आणि अशा रीतीने त्याला त्या अवयवाला वाचवलं जात असतं. कंट्रोलिंग द इनहेरिटन्स ऑफ द हेरिडिटरी डिसीजेस. काहींचे जे हेरिडिटरी डिसीजेस असतात म्हणजे अनुवंशिक आजार जे असतात ते पण याच्याने आपल्याला कंट्रोल करता येऊ शकतात. Continuation of the generation enhancing of the specific tendency may become the possible due to the cloning technique. However, there is a worldwide opposition to the human cloning on various issues. आता जो मुद्दा मी आधी बोललो की मानवासाठी याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे, या गोष्टीला वर्ल्ड वाईड ऑपोजिशन टू द क्लोनिंग ऑन व्हेरियस इश्यूज. तर अनेक परिणाम होऊ शकतील. तसाच्या तसा माणूस निर्माण केला समजा, तर तो पुन्हा मागच्या आधीच्या जो व्यक्तीला तो धोकादायक ठरू शकतो. एखाद्या गोष्टीमध्ये अनेक त्याचे क्राईम्समध्ये उपयोग होऊ शकतात, म्हणून त्याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. म्हणजे जसा तसा चेहरा निर्माण करणे. एखाद्याचे डोळे छान असतील तर त्या डोळ्यांची निर्मिती आपल्याला त्या पद्धतीने करता येऊ शकते, है ना. एखाद्याचं अगदी म्हणजे समजा एखाद्याचे निळे डोळे असतात, आपण असं एक्झाम्पल घेऊया की एखाद्या निळे डोळे आहेत, मग तसेच प्रकारची निर्मिती करता येऊ शकते का? तर ते पण शक्य आहे, पण मात्र त्याला त्या व्यक्तीची कन्सन्स लागतात. ते कन्सेंट लागल्यानंतर पण त्याच्या त्या जो आपण म्हणतो त्याला नैतिक अधिकार जो असतो त्या अधिकारावर त्याची आपण पायमल्ली करतो, म्हणून त्याला आपण तुर्तास परवानगी आपल्या देशामध्ये पण नाही आहे, पूर्ण वर्ल्ड वाईडमध्ये त्याला अपोजिशन आहे, त्याला अजूनही काही परवानगी दिलेली नाही. मग औषधासाठीच त्याचा वापर केला जात असतो. हे जे प्रोटीन असतात ते बायोटेक्नॉलॉजीच्या नावाने ते तयार केलं जात असतात. डायबिटीसवर जर असेल तर इन्सुलिन निर्मिती केली जात असते. डॉर्फिझम म्हणजे बुटकेपणा जो असतो त्याला सोमॅटोस्टॅटिन नावाचं एक प्रोटीन तयार केलं जात असतं. ॲनिमियासाठी जे रक्तक्षय म्हणतो त्याला त्या पद्धतीने, म्हणजे शरीरात रक्त कमी असतं. फॅक्टर 8 जो हिमोफोलिया नावाचा आजार असतो. त्यानंतर इंटरलिकिन कॅन्सरसाठी आणि इंटरफेरॉन व्हायरल इन्फेक्शनसाठी. तर ह्या प्रोटीनची निर्मिती करून आजसुद्धा आपण याच्यावर उपचार करतो आहे. म्हणजे जोड्या लावा तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात, त्यामुळे याच्याकडे तुम्ही थोडंसं गांभीर्याने बघा. आता इंडस्ट्रीयलमध्ये काय याचा उपयोग होत असतो? इंडस्ट्रीज प्रॉडक्ट जे असतात, व्हाईट बायोटेक्नॉलॉजी त्याला असं म्हटलं जात असतं. व्हेरियस इंडस्ट्रियल केमिकल्स कॅन बी प्रोड्यूस थ्रू द लेस एक्सपेन्सिव्ह प्रोसेस. एक्झाम्पल अल्कोहोल प्रोडक्शन फ्रॉम द शुगर मोलॅसिस विथ द हेल्प ऑफ द ट्रान्सजेनिक ईस्ट. मळीपासून साखरेचा जे निर्मिती करणाऱ्या कारखाने असतात त्याची जी मळी उरते त्या मळीचं सुद्धा निर्मिती ते अल्कोहोल त्याच्यासाठी आपल्याला उपयोगात येऊ शकते. अल्कोहोल हे फक्त दारूमध्येच वापरलं जातं असं नाही, तर औषधांमध्ये सुद्धा असतं. पेनकिलर्स जे औषधं असतात त्यांच्यामध्ये अल्कोहोलचा वापर केलेला असतो. पॅरासिटामॉल नावाची जी गोळी असेल ती अल्कोहोल हा शब्दपासूनच तो तयार केलेला आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी. It has become the possible to solve the environment related various problems with the help of the biotechnology. Microbial techniques are already used for the treatment of the sewage and the solid waste. काही जे सिवेज असेल, कचरा असेल, मलनिस्सारण असेल, ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही नॅचरल वॉटर बॉडीज लाईक रिव्हर्स ऑर्गॅनिक मॅटर्स गेट ऑक्सिडाइज विथ द हेल्प ऑफ द डिझॉल्व ऑक्सिजन.
ड्यू टू दिस द लेवल ऑफ डिझॉल्व ऑक्सिजन इन वॉटर डिक्रीजेस अँड ॲडव्हर्सली अफेक्टिंग द ॲक्वॅटिक लाईफ. आता जर आपण एखाद्या तेल सांडलं असेल समुद्रामध्ये जहाज पलटी झाल्यानंतर, किंवा एखाद्या नदीमध्ये यमुना नदीसारखं प्रदूषण झालेलं असेल, तर तिथे आपण काही जे केमिकल्स वापरले तर त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट तिथल्या लाईफवर होत असतो. त्यापेक्षा आपण तिथे काही मायक्रोबियल वाढवून दिले तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, त्या मायक्रोब जे असतात ते युजफुल असतात. तर व्हाईल द प्रोडक्शन ऑफ द ट्रीटमेंट ॲज अ सॉलिड ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल, ते त्यांचं कन्झम्शन होत असतं आपोआप, आणि मग आपल्याला त्याचा वापर हा अशा पद्धतीने मायक्रोबचा करता येतो. काही बायो रिमेडिएशन म्हणतात त्याला, बायोपेस्टिसाइड्स, बायोफर्टिलायझर्स, बायोसेन्सर्स आर द सम न्यू कॉन्सेप्ट इन अ बायोटेक्नॉलॉजिकल मेथड. हे विविध कॉन्सेप्ट आता येऊ घातलेले आहे या बायोटेक्नॉलॉजीमध्ये. पर्यावरणाच्या दृष्टीने आपण इथे चर्चा करत होतो. जर याच्यावर तुम्हाला शॉर्ट नोट विचारली तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे की याचा वापर आजसुद्धा आपण आता करू शकतो. बायो रिमेडिएशन याचा अर्थ असा होतो की ॲब्सॉर्प्शन किंवा डिस्ट्रक्शन ऑफ द टॉक्सिक केमिकल ऑर द हार्मफुल पॉल्युटंट विथ द हेल्प ऑफ द प्लांट्स अँड द मायक्रो ऑर्गॅनिझम, जे आता मी सांगितलं तेच, की त्याचा वापर तिथे केला जात असतो रिमेडी म्हणून, उपाय म्हणून. इफ द प्लांट आर यूज फॉर द पर्पज लाईक दॅट इज कॉल्ड ॲज अ फायटो रिमेडिएशन. सम एक्झाम्पल्स ऑफ द बायो रिमेडिएशन आर ॲज फॉलो. सुडोमोनास बॅक्टेरिया याचा वापर केला जात असतो ऑइल पोल्युटंटसाठी. तर फर्न असतं, टेरिस विटाटा, ते जे असतं ते आर्सेनिक जमिनीपासून ते हे एक विशिष्ट प्रकारचं निवडूनसारखी एक वनस्पती असते. ती जमिनीतला जो आर्सेनिकचा जो धातू असेल त्यामुळे जे कंटेंट असेल तर तो ॲब्सॉर्ब करून घेतं. जनरली जेनेटिकली मॉडिफाईड जे व्हरायटी ऑफ द इंडियन मस्टर्ड कॅन बी ॲब्सॉर्ब द सेलेनियम फ्रॉम द सॉईल. जमिनीमध्ये अशा काही तणांची लागवड केली जात असते, त्याच्यातून त्या जमिनीचा कस हा सुधारत असतो. सनफ्लावर कॅन बी ॲब्सॉर्ब द युरेनियम अँड द आर्सेनिक. बघा, सनफ्लावरसारखी वनस्पती लावल्यानंतर ते युरेनिक आणि आर्सेनिक ॲब्सॉर्ब करत असतं, म्हणून आपण पिकांची लागवड आलटून पालटून करायची असते. बॅक्टेरियम डायनोकोकस रेडिओड्युरन्स इज हायली रेडिएशन रेजिस्टन्स ऑर्गॅनिझम. इट हॅज बीन जेनेटिकली modified and used to absorb the radiation from the radioactive debris. काही रेडिओएक्टिव्ह डेब्रिस म्हणजे जिथे अणू याच्याविषयीचा जो कचरा असतो पडलेला अवतीभोवती, त्याच्यामुळे जमिनीत असेल, समजा तो एखादा अणुबॉम्ब निर्मिती ज्या ठिकाणी केली जाते किंवा ज्या ठिकाणी युद्ध झालेलं असतं तिथे जमिनी कायमस्वरूपी नष्ट झालेल्या असतात. तिथे पीक आलं तर त्या पिकामधून त्या अणू, त्या रेडिओएक्टिव्ह एलिमेंट्स ते त्याच्यातून येत असतात त्या पिकांमधून, आणि ते शरीरात कन्झम्स होऊ शकतात मानवाच्या. म्हणून अशा पद्धतीचा बॅक्टेरियांचा वापर करून ते रिपेलंट केलं जातं, त्याचं नष्ट करता येऊ शकतं. तर ग्रासेस लाईक द अल्फाल्फा नावाचे एक ग्रास आहे, हे रिकामी जागा येऊ शकते. क्लोवर फ्राय आर यूज्ड इन अ फायटो रेमिडिएशन. काही गवत आहेत, या गवतांची नावं इथे दिलेली आहेत, क्लोवर, राईट आणि ही अल्फाल्फा नावाचं, याचा वापर केला जात असतो. फूड बायोकेमिस्ट्रीमध्ये सुद्धा आपण बघा, काही आपण चीज किंवा वाईन, बियर, योगर्ट, व्हिनेगर यांच्या निर्मितीसाठी सुद्धा काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरत असतो, आणि तिथे बायोटेक्नॉलॉजी वापरात येऊ शकते. DNA फिंगरप्रिंट्स नावाचा एक प्रकार तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तुम्ही विविध मालिकांमध्ये बघतात किंवा तुम्ही बातम्या ऐकतात की DNA प्रिंट्स, DNAच्या जोडणी केली जात असते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर किंवा एखाद्या समजा ते डेड बॉडीवरून काहीच हे नसेल तर त्याच्या केसाच्या शरीरावरचा जो केस असेल त्या टोकामध्ये असणाऱ्या सेल्सपासून सुद्धा तुमचा DNA चेक केला जाऊ शकतो. इतकी शार्प पद्धती असते. तर याच्यामध्ये काय केलं जात असतं, एक फिंगरप्रिंट्स जे असतात, आपण म्हणतो युनिक दॅट इज ऑफ द फिंगरप्रिंट्स, आपण त्यानुसार आपण एखादा तत्व वापरू शकतो. द आयडेंटिफाय द एनी पर्सन कॅन बी एस्टॅब्लिश्ड विथ द हेल्प ऑफ द अवेलेबल DNA. दिस इज कॉल्ड ॲज अ DNA फिंगरप्रिंट्स. तर त्या DNAचं स्ट्रक्चरवरून आपण तोच व्यक्ती आहे, त्याचंच DNA आहे हे ओळखू शकतो. त्यालाच फिंगरप्रिंट शब्द दिलेला आहे. इट इज मेनली यूज इन द फॉरेन्सिक सायन्स. आयडेंटिफाय द criminal can be established with the help of any part of the body found in the site of the crime. Similarly, identify the father of any child. त्या व्यक्तीचा त्या जीन्सपासून
वडील कोण आहे, त्याची निर्मिती आई वगैरे यांच्याशी त्याची टेस्ट केली जाते आणि त्यावरून ती डेड बॉडी ती कोणाची आहे ती ओळखता येऊ शकते. आणि दिस रिसर्च इज परफॉर्म इन द सेंटर फॉर द DNA फिंगरप्रिंट्स अँड द डायग्नोस्टिक हैदराबादला हे असणार. त्याच्यामध्ये ते चेक केलं जात असतं. क्लिनिंग ऑफ द ऑइल स्पिलेज इन अ ओशियन, जे मी आताच चर्चेत घेतलं की मागे एकदा बोट उलटल्यानंतर त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या ऑइलच्या टँक होत्या त्या समुद्रामध्ये पूर्णपणे बुडल्या आणि त्या बुडल्यानंतर त्याच्यातून येणारं जे ऑइल होतं त्या ऑइलमुळे काय झालं, संपूर्ण समुद्रामध्ये ते स्पॉइलिंग झालं. स्पॉइलिंग झाल्यामुळे आपल्याला त्याला काढता येणं शक्य नव्हतं. मग तिथे काय केलं, काही बॅक्टेरियाची उत्पादन ते टाकण्यात आलं आणि ते काय करायला लागलं, ते ऑइल डायजेस्ट करणारे आणि फास्ट मल्टिप्लाइंग बॅक्टेरिया तिथे सोडण्यात आले आणि ते त्याला नष्ट करू लागले. इंडिया बॉर्न द अमेरिकन सिटीजन अँड द सायंटिस्ट डॉक्टर आनंद मोहन चक्रवर्ती had for the first time suggested for the use of the such microbes. Naturally, it credits for the discovery goes to them. म्हणजे हे आनंद मोहन चक्रवर्ती यांनी या गोष्टी शोधून काढलेल्या आहेत आणि त्यांना त्याच्याविषयी त्याचं एक योगदान आपण मानलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हा भाग इथे थोडा समजून घेतलेला आहे. धन्यवाद.